माहितीये मला या बाईचा किती राग येतो, तरी इतकी वर्ष हा फोटो लपवून ठेवला माझ्यापासून. काय ग, मुद्दाम करताय ना? आणि तुम्ही तारिणीच्या लग्नात आणला होता ना फोटो, त्यात मन भरलं नाही तुमचं? आजवर या बाईचं कार्य करताय घरात, तरी मी काही बोलले नाही. म्हटलं उगाच मेलेल्याची हाय लागायला नको, पण तुम्हाला बोट दिलं तर हात धरताय तुम्ही माझा. ते काही नाही, या बाईचा फोटो घरात राहणार नाही. फोटो सोडा. तारिणी हात सोड. निशीची आई, प्लीज फोटो खाली ठेवा. शहाणपणा करू नकोस हं? या भ्रष्टाचारी बाईचा फोटो या घरात राहणार नाही. फोटो खाली ठेवा. अहो, बघताय ना ही अपमान करते माझा. मी अपमान करत नाहीये, अपमान तुम्ही करताय माझ्या आईचा. मी फक्त तिचा मान ठेवायचा प्रयत्न करते. इतकी वर्ष मी कायम तुमचा आदर करत आले, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझ्या आईचा अपमान कराल आणि मी तो शांतपणे ऐकून घेईन. तशी जर तुमची अपेक्षा असेल ना, तर ते होऊ शकत नाही. मी तुम्हाला माझ्या आईची जागा दिली. कायम मी तुमचा आदर करत आले. तुम्ही कधीच माझ्या भावना समजून घेतल्या नाहीत. साधं मला आई म्हणून हाक काही मारू दिली नाहीत. पण तुम्हाला जर असं वाटत असेल ना की तुम्ही माझ्या आईचा अपमान कराल आणि मी शांतपणे ऐकून घेईन, तर तसं होऊ शकत नाही. तुम्ही आजपर्यंत मला वाटेल ते बोललात आणि मी शांतपणे ऐकलंय. तुम्ही पदोपदी माझ्या आईचा अपमान केलाय आणि तेही मी ऐकलंय, पण आता बास. माझ्या आईला या घरात मानाचं स्थान मिळायलाच पाहिजे. वसुधा माधव बेलसरे असं नाव होतं तिचं. बेलसरेंच्या घराचा भाग होती ती. तिने कधीच कोणाचंच वाईट केलेलं नाहीये, तुमचंही वाईट केलेलं नाहीये. त्यामुळे इथून पुढे तिच्याबद्दल या अशा भाषेत बोलायचं नाही. राहिला प्रश्न तिच्यावर असलेल्या आरोपांचा, तर ते सुद्धा लवकरच पुसले जातील आणि माझी आई निर्दोष आहे हे सिद्ध होईल. तुझ्या इथे वरून येणार आहे खाली सिद्ध करायला हा? आणि जरी ती आली ना, तरी तिच्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही. ओ, तुम्ही ठेवाल विश्वास? गे, तुझे बाबा सुद्धा विश्वास ठेवणार नाहीत. तिच्यावर कुणीच विश्वास ठेवणार नाहीये. तिने आमचं जे काही वाटोळं करायचं होतं ना, ते करून झालंय. आता ती खाली आली ना, तरी त्याची परतफेड होणार नाहीये. कळतंय तुला? सोड फोटो. निशीची आई, फोटो खाली ठेवा. जोपर्यंत तुम्ही तुमच्या हाताने हा फोटो खाली ठेवत नाही, तोपर्यंत मी तुमचा हात सोडणार नाही. तारिणी, फोटो सोड. तुझ्या भ्रष्टाचारी आईची जागा दाखवली तुला. निशीची आई, तुझ्या आईची जागा हीच आहे. या बाईचं नाव जर रेखा माधव बेलसरे नसतं ना, तर आज माझ्या हातून काहीतरी अनर्थ घडला असता. विसरले असते मी की ही माझी आई आहे. सॉरी, आजच्या दिवशीही मी या घरात तुझा मान नाही ठेवू शकले. माफ कर मला, कारण मी अजून तुला निर्दोष सिद्ध नाही करू शकले. पण माझा तुझ्यावर विश्वास आहे तारिणी. अगं, वसुधाची लेक आहेस तू. असं डोळ्यात पाणी नाही आणायचं. अगं, ती तुला बघत असेल आज तर काय म्हणेल? हे बघ, ह्या लोकांकडे लक्ष देऊ नकोस ग तू. अगं, वसुधा निर्दोष आहे हे सांगायला साक्षात जगत तारिणी जरी आली ना, तर हे लोक विश्वास ठेवणार नाहीत तिच्यावर. तू नको लक्ष देऊस यांच्याकडं. देवी सगळं बघते. वसुधाची जागा दाखवायला निघाली होती ही. एक दिवस ना हिची जागा हिला बघायला मिळेल. हा शब्द आहे सुमीचा.
हॅलो गाईस, मी तुमची लाडकी फेवरेट निशिता युवराज खांडेकर. आज मी तुम्हाला मेकअप कसा करायचा ते दाखवणार आहे. बापरे, हिची रील इतक्यात काही संपणार नाही. पिल्स कशा रिप्लेस करू? त्याआधीच युवराज आला तर. मी पण तुला शब्द देते सुमी, ज्या घरात माझ्या आईला इतकं बोललं गेलं, तिचं हक्काचं स्थान हिरावून घेतलं गेलं, तिचा फोटो सुद्धा भिरकवला गेला, त्या घरात तिचं स्थान, तिची ही मुलगी तारिणी वसुधा बेलसरे तिला पुन्हा मिळवून देणार. आणि तो दिवस लवकरच येईल. माझ्या आईचा मान तिला पुन्हा मिळवून दिल्याशिवाय ही तारिणी वसुधा बेलसरे शांत बसणार नाही. तारिणी, शांत बाळा. वाह, कतरी कडक चहा, जुग जुग जियो मेरे लाल. थँक्यू. गाईस गाईस सगळ्यांनी लवकर इकडे या. तुम्ही असं काहीतरी क्रॅक केलं ना, तुम्ही सगळेजण मला एक खूप मोठं प्राइज देणार आहात. काय झालंय पण? केलाय बघू ना. पराक्रम तर आता पुढे घडणार आहे कमांडर. डार्क वेब वरती अशी एक न्यूज आली आहे जिथे बॉडी ऑर्गनचं ऑक्शन होणार आहे. म्हणजे माणसांच्या अवयवाचा लिलाव. करेक्ट. याची पण मुली लावतात. डार्क वेबवर असं काय काय बघितलंय ना पंजाबमध्ये असताना की अंगावर सरकन काटा यायचा. एनिवेज, टेक्नो ऑप्शन किती तारखेला होणार आहे? 13 तारखेला शनिवारी. ओके, गुड. अजून काय इन्फॉर्मेशन? तेच ट्राय करतोय रेवाताई. शिट 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 यार गाईस, त्यांनी माझा आयडी ट्रॅक केलाय. आयपी ब्लॉक करतील. केला. टेक्नो यार, काय करतोयस तू? कुठला VPN वापरतोयस? नीट कॉन्फिगर नाही करता आलाय तुला? मी सगळं ट्राय केलं रेवाताई, पण तुला त्यांची सिक्युरिटी सिस्टीम माहिती आहे ना कशी आहे. ते खूप सेफ गेम खेळतात. रे बाबाई बघ बरं तू. एक मिनिट, आय कॅन सी दिस. नाही ओपन होणार. आपला सर्व्हर त्यांच्या सिक्युरिटी सिस्टमने ब्लॉक केलाय. डॅम इट. हरकत नाही. आपल्याला एवढं कळलं ना की 13 तारखेला ऑप्शन होणार आहे. याचा अर्थ पार्टी त्याच्या आधी होणार. अरे तर बोल, कधी आहे पार्टी? 10 जून. ओके, कुठे? डॉमिनिक लँड. प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. 2 दिवसासाठी अख्खी जागा बुक केली आपण. ठीक आहे, पण मला काय विचारायचं आहे, सगळं सेफ आहे ना? म्हणजे ती जागा वगैरे, म्हणजे असं नको व्हायला की आपल्या डेड बॉडीज पडायच्या तिकडे आणि आपले घरचे यायचे आणायला आपल्याला. ए छोटा खांडेकर, गुलाबच्या कामावर डाऊट वाटतो तुला? हां, अरे आपली माणसं असणार आहेत तिकडे. त्या प्रॉपर्टीच्या आसपास 10 किलोमीटरवर एक कुत्रा पण नाही भटकत. समजलं का? आज 100 लोकांच्या डेड बॉडी जरी तिकडे पाडल्या ना, तरी ह्या कानाचा त्या कानाला पत्ता नाही लागणार. गुलाबी रे, सब कम बढ़िया तरीके नाल होना चाहिए. ध्यान रखी. अरे मॉन्टी भाई, टेन्शन मत लो यार. 20 वर्षापासून या धंद्यात आहे. पोलिसांकडे साधा माझा फोटोही नाहीये. बरोबर को यार.